नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काही महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ज्या अनुदानाची आपण सर्वजण वाट पाहत होतो, सर्वजण प्रतीक्षित होते, शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेलं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे. परंतु बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान आलेलं नाही. मग ते अनुदान मिळणार का? त्यांना मिळणार की नाही? अनुदानाचं वाटप झालंय का किंवा होणार आहे का? असे बरेच सारे प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये किंवा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेले आहेत. आणि याच्या संदर्भात काही महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. मित्रांनो, आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्री जे काही आहेत किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील तर राज्यातील 49,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2399 कोटी रुपयांची जवळपासची रक्कम जी काही आहे तर ती वितरित करण्यात आलेली आहे. त्याला डीबीटीद्वारे वितरित करण्यासाठी जे काही एक बटन किंवा एक रिमोट कंट्रोलचं जे काही बटन आहे तर ती दाबून या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. ते अनुदान वितरित करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती पार पाडण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर जवळजवळ 96 लाख शेतकरी जे हे कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी पात्र या ठिकाणी करण्यात आलेले होते किंवा झालेले होते. याच्यापैकी जे काही आहे जवळपास 68 लाख शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे या ठिकाणी जमा झालेली. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आधारचं कन्सल्टेशन असेल किंवा शेतकऱ्यांची केवायसी असेल किंवा इतरही काही सहमतीपत्र असतील, या प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या होत्या. आणि याच अनुषंगाने कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जवळजवळ 63 लाख शेतकऱ्यांना या अनुदानाचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली होती. परंतु याच्यात काही थोडेसे बदल करण्यात आले, काही बदल झालेत आणि आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दरम्यान राज्यातील 50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 2399 कोटी रुपयांचं जवळपास अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये मोठ्या संख्येने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे केवायसी झालेले लाभार्थी निश्चितच त्यामध्ये असणार आहेत किंवा आहेत. असे लाभार्थी ज्यांच्या अंतर्गत पात्र करून त्यांना या अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहे. याचबरोबर केवायसी केलेले काही 5-6 लाख शेतकरी असतील किंवा जवळपास 10 लाखाच्या आसपासचे जे शेतकरी असतील, तर या शेतकऱ्यांचं देखील त्यांच्याबरोबर अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं आहे. आता या अनुदानाचं वितरण झालं, याची प्रक्रिया पार पडली, व्हिडिओ आलेत, सगळ्या गोष्टी झाल्यात, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखीन क्रेडिटचा मेसेज या ठिकाणी आलेला नाही. आणि त्याचमुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला संभ्रम दिसून येतो की हे जे काही अनुदान आहे तर हे नेमकं येणार आहे, आलेलं आहे की येणार आहे, नेमकं झालेलं काय? त्याच्यामुळे बरेच सारे शेतकरी म्हणतात की कळतात की परंतु आपल्या खात्यामध्ये आणखीन काही क्रेडिटचा मेसेज आलेला नाहीये. मित्रांनो, डीबीटीच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण होत असताना डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण केल्याबरोबर काही सेकंदामध्ये, काही मिनिटांमध्ये, आपण काही तासांपर्यंत पकडूया तर शेतकऱ्यांच्या त्या खात्यामध्ये रक्कम क्रेडिट केली जाते आणि शेतकऱ्यांच्या तशा प्रकारचे SMS देखील त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी पाठवले जातात. आज जर बघितलं तर आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस किंवा सुरुवातीचा दिवस आपण ज्याला बोलू शकतो. बँकेच्या कार्यक्रम म्हणजे किंवा बँकेच्या कार्यालयाचा वर्किंगचा हा एक मोठा तणावाचा दिवस आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना माहीत असेल की सोमवार हा असतो. बँकेवरती बराच सारा लोड असतो. डीबीटीच्या माध्यमातून जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या डायरेक्टली खात्यात जमा होईल साधारणपणे आज जे काही तर ते 9 ते 10 वाजेपर्यंत किंवा सकाळी 7-7:30 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचे मेसेज सुद्धा प्राप्त होतील. आणि आज जवळजवळ संध्याकाळच्या किंवा आज रात्रीपर्यंत किंवा सकाळपर्यंत शेतकऱ्यांचं अनुदान वितरित केलं जाणार आहे. आता त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण होईल. बऱ्याच साऱ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केल्या जातील किंवा केल्या आहेत आणि अद्यापही काही शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत, SMS येत आहेत की काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा रक्कम जमा होण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता हे 49,50,000 शेतकऱ्यांचं या व्यतिरिक्त नेमकं काय होणार किंवा या शेतकऱ्यांचं तर झालं, आता बाकीच्यांचं काय? जवळजवळ 96 लाख शेतकरी बांधव याच्यामध्ये पात्र झालेले आहेत. या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर जवळपास 46,50,000 शेतकऱ्यांची अद्याप देखील केवायसी या ठिकाणी बाकी आहे किंवा अद्याप काही कागदपत्र बाकी आहेत. त्याच्यामध्ये आपण काही बघितलं तर 68 लाख शेतकऱ्यांना कागदपत्र या ठिकाणी जमा केली गेलेली आहेत, जमा झालेली आहेत. 63 लाखांपर्यंत शेतकऱ्यांच्या केवायसी वगैरे प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देण्यात सुद्धा आलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची जे काही कागदपत्र, जे काही सामूहिक शेतकरी असतील त्यांचं सहमतीपत्र किंवा बरेच सारे जे काही मयत लाभार्थी असतील तर त्यांच्या वारसा कागदपत्र, अशा प्रकारच्या ज्या काही आता प्रक्रिया आहेत तर या प्रक्रिया पार पाडल्यानंतर उर्वरित जे काही शेतकरी बांधव असतील तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम या ठिकाणी हळूहळू वितरित केली जाणार आहे. मित्रांनो, एकंदरीत या योजनेसाठी 4192 कोटी अर्थात 4200 कोटी रुपयांचा निधी जवळपास या ठिकाणी मंजूर करण्यात
करण्यात आलेला होता आणि त्यात पूर्णच्या पूर्ण निधी SBIचं जे काही आपलं सेंट्रलाइज खातं आहे, जे काही मध्यवर्ती खातं आहे, तर त्या अकाउंटमध्ये क्रेडिट सुद्धा करण्यात आलेले आहे. आता त्याच्यापैकी 2400 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. आज वितरित झालेले आहेत जवळपास जे काही लाभार्थी असतील तर त्यांच्या खात्यामध्ये ते आलेले आहेत किंवा येतील. उर्वरित 1800 कोटी रुपये त्या खात्यामध्ये पडलेले आहेत आणि जे काही 46 लाख शेतकऱ्यांची प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जशी काही शेतकऱ्यांची प्रक्रिया पाडली जाईल तसतसं त्याचं अनुदान किंवा जसे KYC असतील तसतसं ते अनुदान या ठिकाणी वितरित होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं एक महत्त्वाचं असं अपडेट आपल्या कापूस आणि सोयाबीन जे काही अनुदान होतं, भावांतर योजना आपण ज्याला म्हणतो, तर त्याबद्दलचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद.